काका हे कधी झाले? काय रात्री झाला सर. रात्री झालेत. मग या साईडला बरेच होतच राहतात काय? इथून असा टर्न घेत आणि हा बघा आपटून काय अवस्था आहे बघा याची. काय नशीब ड्रायव्हर वाचला असणार, कारण एक भिंतीला अडकलाय. समजा भिंत वगैरे नसती ना हे डायरेक्ट आरपार खेडमध्ये पोहोचला असता. तिथून हे बघा असे येतात, हे घाई करतात असे. हे बघा तर 30 एन्जॉय करताना बरेच जण गाडीचा काय तालमेल नसतो, आणि स्वतःचा पण तालमेल नसतो. तर थोडी कमी पिया आणि सुखरूप घरी जा. तुम्ही जर सेफ असाल तर घरचे सेफ असतील. सो काळजी घ्या. मित्रांनो तुमचं स्वागत करतो आपल्या पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. तर आता आम्ही निघालेलो खेडवरून चिपळूण साईडला जायला. तर मध्ये आम्हाला एक मोठा अपघात झालेला दिसलेला आहे, आणि तो एक ट्रकचा आहे ना, ट्रकचा कंटेनर आहे. तो आपण त्या साईडला जाऊया. आणि जो भोसले घाट आहे प्रसिद्ध ते वळणासाठी, तिथे बरेचसे असे अपघात झालेले आहेत. तर त्यातून एक आत्ता एक झालेला आहे. तर आपण तिथे जाऊया आणि बघूया नेमकी गाडी कोणती आहे. सो ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा आणि बघूया. मग जातोय आता तिकडे. सावकाश गाडी घ्या. भोसले घाट हा प्रसिद्ध झालेल्या अपघातासाठी पाहिलात तर, आणि बरेच अपघात होत राहतात. आणि माझा एक ब्लॉग पण झालेला आहे भोसले घाटावरती. आणि आम्ही कामानिमित्त एक चिपळूण साईडला जाणार होतो. तर एक भोसले घाटाला टर्निंगलाच एक मोठा अपघात झालेला आहे. तर आय थिंक ट्रक आहे तो मोठा, ट्रक किंवा कंटेनर, आय थिंक दोघांपैकी एक बोलता येईल आपल्याला. आणि असे बरेच होत राहतात या साईडला. सो तुम्ही स्पीड ब्रेकर बघू शकता किती गतिरोध आहे तिकडे. जर कोणाची गाडी वगैरे, आणि तर धुक्यांचं प्रमाण एवढं वाढलं आहे, जर दुर्लक्ष झालं, नजर हटी, दुर्घटना घटी. काय बोर्ड पण फाडून टाकली तिथं. काय सावकाश गाडी चालवली तर अपघाती वळण नाही, तेच बोर्ड फाटलेलं आहे. काय बोलायचं. एक तुम्हाला तर 2 मिनिटांमध्ये ते दृश्य दिसेल. या टर्निंगलाच झालेलं आहे. हा बघा दिसला तुम्हाला. तर तिथे जाऊया आपण. हा टर्न किती बघा डेंजर टर्न आहे. तरी बघायला किती वर्षातून किती होतात, तरी महिन्यातून वर्षातून 1 दिवस आड करून होतात. अरे बापरे, 1 दिवस आड करून बांधून 1 महिना पण नाही झाला. हा ते बघा ते बांधावं जाऊया आपण, किती काय काय झालंय ते. बघा असे कंटेनर येतात, त्यांचा कंट्रोल सुटला इथे जाऊन पडतात. आणि हा कंटेनर जर बघा इथे आपटून किती नुकसान झालंय. एक गाडी आपण आहे ना पुढे घे एका साईडला, आपण इथे येऊ. मग तर आम्ही गाडी जरा पुढे साईडला लावतोय. बट ट्रेन डेंजर टर्न आहे ना, गाडी लावण्यात अर्थ नाही आहे. आम्ही गाडी एका साईडला लावतो. तर गाडी आम्ही पाठीमागे लावली आहे. आणि आपण आता बघूया जाऊन काय कसं काय हालत झाली ती. हे बघा समोर दिसतंय भोसले घाट हा प्रसिद्ध एक अपघातासाठी झालेला आहे. आणि हा टर्न एवढा डेंजर टर्न झालाय. आता जसं तू बोलला की 1 दिवस आड करून ट्रक आपटतच असतात. गाडी MH काहीतरी 46 आहे. 46 म्हणजे आपला पनवेल मुंबई साईड असेल. पनवेलची साईड. तर आपण तिथे पोहोचलोय. आणि हे बघा गाडीचा एकदा नंबर बघूया. MH 46 AF 4550. हे किती दिवस झाले असतील? रात्रीच झालंय का? कारण हा आपला आहे ना मित्र इकडे जवळपास कुठे राहतोस तू? इकडे जांभुर्डे. म्हणजे तुला हे दररोजचं एक दृश्य झालेलं आहे.
ड्रायव्हर वाचलाय आय थिंक आपल्या धुक्यामुळे झालंय का त्याचा ब्रेक फेल काय कसं काय अंदाज का आपल्याला अजून माहिती भेटली नाही. एकदा तुम्हाला ट्रक दाखवतो सर्व. आणि आय थिंक आहे ना हा इथून असा टर्न घेत आणि हा बघा आपटून काय अवस्था आहे बघा ह्याची. म्हणजे तू बोलल्याप्रमाणे तसंच आहे. एक दिवस आड करून काय ना काय इथं आपटतच असतात. आणि आपला भोसते घाट एकदा तुम्ही टर्न पाहू शकता. जे गाडीचा समजा कंट्रोल गेलं एक तर ह्या आपल्या दिवार केली नाहीत आपले भिंत केली तिथं आपटत असतं. आणि हा आय थिंक घासत आलाय हा डायरेक्ट. हा हो जास्त स्पीड मध्ये पण हे बघा मोठे मोठे असे कंटेनर जातात. त्याला टर्न मारायला एवढं डेंजर आहे ना ते. ये अजून एक पुढे पण झालंय ना. तर अजून एक कुठे बोला त्या साईडला कुठे झालंय पुढे वरतीच घाटाची ते एक झालंय. ते आपल्या भोसते घाटवाल्यांना म्हणजे भोसत्यातल्या लोकांना हे काय नवीन नाही. भोसते घाटवाल्यांना कारण तू इकडचाच आहेस ना. कारण आम्ही आता निमित्त चिपळूणसाठी जात होतो तर अचानक आपल्याला हे दिसलं मध्येच. आणि अवस्था बघा वरून. आता आतून दिसतंय का बघूया. .46 म्हणजे पनवेल साईडचीच आहे ती. पनवेल किंवा खोपोली साईड असेल नवी मुंबई वगैरे. तुम्ही अवकात पाहू शकता किती मोठं झालेलं आहे. नशीब ड्रायव्हर वाचला असणार कारण एक भिंतीला अडकलाय. समजा भिंत वगैरे नसती ना हे डायरेक्ट आरपार खेडमध्ये पोहोचला असता. काय बोलतोय स्पीड ब्रेकर बसून पण एवढं काय वाटत नाही त्याचं. म्हणजे असं स्पीड ब्रेकर बसून सुद्धा काय ना काय होतच राहतं. आय थिंक हा टर्नच त्याने चेंज केला पाहिजे माझ्या मते तरी. तर असा टर्न आहे ना. आणि अजून आत्ता तर आपल्याला थंडीचे पण दिवस आहेत. धुका संध्या इकडे तर दिसतच नसेल काय ना काय. तर बघा हा एक टर्न येतो त्याला किती सावकाश यायला लागते बघा हा टर्न मारायला गाड्याला. जर यांचं काय ब्रेक बिक चुकलं डायरेक्ट भिंतीला येऊन आपटला मग. आणि जो नवीन ड्रायव्हर असेल ना त्याला काय अंदाज नसला वरून येताना सरळ दिसतं ते रोड. हा तो बघा एक अजून एक मोठा कंटेनर येतोय तिथून. हे बघा असे येतात हे घाई करतात असे. हे बघा तर लाईव्ह बघूया आपल्याला घेऊन जातील की काय. हे बघा असे घाई करतात एक एक टर्निंगला. हा बघा घाई बघा यांची किती आहे. आणि अशा काय जातात मग इथून जर गाड्या येतात ना अशा स्पीडला. आता तुम्ही बघतलाच असाल एक जातोय तरी त्याच्या पुढे जायला बघत होता. काका हे कधी झाले काय रात्री झाला सर. रात्री झालेत. मग या साईडला बरेच होतच राहतात काय. चल एकदा आपण गाडी आहे ना व्यवस्थित पाहूया.
चल आता आम्ही जातोय चिपळूणला. जर पुढे असं काय आपल्याला भेटलंच अपघात झालेलं तर आपण दाखवूच. आय थिंक एक पुढचं झालेला अपघात ते काल आय थिंक उचलली ना रात्री ना. रात्री केलं असेल. हो. तर हा पट्टा तुम्ही जे बघताय ना पाठीमागे त्याचे 1 दिवसांनी 2 दिवसांनी अपघात होतच राहतात. आणि माझा अगोदरच एक ब्लॉग बघितला असेल तुम्ही जगबुडीचा ब्रिजच्या इथे. तिथे तर तुम्ही पूर्ण ट्रकच खाली गेला होता कंटेनर ब्रिजच्या खाली. ते कोकणामध्ये नुसते अपघात चालूच राहिलेत आणि धुक्याचं पण प्रमाण खूप वाढलेलं आहे. तर शक्यतो बाहेरचे कोण नवीन ड्रायव्हर वगैरे असतील कोकणामध्ये येत असतील तर गाडी सावकाश चालवा. कारण आमच्याकडे कोकण म्हणजे पहिला सह्याद्री पर्वत आणि सर्व डोंगर पट्टा आहे आमच्याकडे आणि घाटच घाट आहेत. येवा कोकण आपलाच असो. हा. तर गाडी येताना किंवा आता येतोय 30 बस तर 30 बस येत आहे तर गाडी सावकाश चालवा. कुठेही आपण कोकणामध्ये येत असाल या आपल्या गोव्यामध्ये जात असाल. आपला हा जो रोड आहे ना पाठचा तुम्हाला दिसतोय मुंबई गोवा हायवे. तर इकडे असे तुम्हाला बरेच अपघात झालेले भेटतील. तर 30 बस एन्जॉय करताना बरेच जण गाडीचा काय ताळमेळ नसतो स्वतःचा पण नसतो आणि स्वतःचा पण ताळमेळ नसतो. तर थोडी कमी पिया आणि सुखरूप घरी जा. आणि कुठेही जाल तर गाडीचा जरा स्पीड आहे ना नॉर्मल ठेवा. आणि तुम्ही जर सेफ असाल तर घरचे सेफ असतील. सो काळजी घ्या. आणि असंच एक नवीन पुन्हा एक ब्लॉग घेण्याचा प्रयत्न करतो कोकणामधील. सो आपल्या अशा नवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.